ती सांगड बसू शकत नाही, ती कारण अर्धा मात्र आहे. त्याला पुढे सबायांतरी एकत्वानेच असल्यामुळे तो खरोखर व्यापाशिवाय व्यापक आहे. हा, अशी अवस्था आहे तिथे. हा, पुढे तोच युगपरत्वे भिन्न भिन्न नामरूपे धारण करीतो. हो, त्या पुरुषोत्तमाची भक्त लोक नाना प्रकारच्या भजनविधी करतात. क्रियाधर्माने पूजा करीतात. हो, आईला बसायचं नाही, नाही बसायला नाही. पाठ लावूनच बसा, पण आवते घ्या बसा. तो अनुक्रम सांगतो ऐक. कृतयुगात गौरवर्ण जटाधारी चतुर्भुज वल्कल नेसलेला हातात दंडक मंडलू धारण करणारा हा, मृगचर्म यज्ञोपवीत हातात रुद्राक्षांची माळा हा, कडक ब्रह्मचर्य व्रत धारण करणारा अशा लक्षणांनी युक्त असलेल्या मूर्तिमंत परमात्म्याचे कृतयुगातील भक्त पूजन करतात. हा, म्हणजे शंकराचं. शंकराचं. ही शंकराची लीला सांगितली. उद्या तर त्याचंच अवतार कार्य आहे. उद्या तोच अवतार कार्याचं सगळं महत्त्व आहे. शिवाचं, शिव म्हणजे शंकर का नाही. उद्या त्याचं सगळं गौरव आहे, सगळं कौतुक त्याचं सांगायचं आहे. आणि ते कौतुक सांगून जगाचं पारणं फेडायचं आहे. जगाला ज्याची गरज आहे तो कसा आहे, तो काय करतो, काय केल्याने त्याचा आपला संबंध येईल, असं जे काही उद्याचा जिव्हाळा आहे तो सांगणारा सांगेल. आपण ऐकायचं आहे. चला पुढे. त्या काळातील सर्व लोक सदा सर्वदा शांत, निवैर, निरंतर समाविष्ट ठेवणारे व परस्पर सुहृदय व मित्र असे असतात. हा, त्या वेळेची लोक असे होते, सगळ्या बाजूने म्हणजे समावस्थेत होते, समजून घेणारे होते. काय म्हणजे विरोध नव्हते, म्हणजे सांगत तसे ऐकत होते. मर्यादा होती नाही का. आणि त्या मर्यादेमुळे कोणी कोणाला आडी येत नव्हतं. त्यावेळी तपे करूनच देवाची उपासना करीतात. हा, तप करून त्यावेळेला तप करत होते. त्या आणि- तपांचे मुख्य लक्षण म्हणजे शमदम साधन, हो. साधून स्वतः भगवत भजन करीतात. हा, आता कोणतं भजन करत होतं, कोणते तप करत होते, शम साधना. आता काय सांगितलं तुम्हाला, वेगळं काय सांगितलं का. श्यामाधामावरी हरी झाला, तेव्हा काय करत होते, तेच करत होते. म्हणजे तेव्हा तेच होतं, फक्त रीत वेगळी होती थोडी. साधना करायची काय, कुठेतरी जंगलात जाऊन करायचं, कुठेतरी तीर्थाच्या ठिकाणी जायचं, कुठेतरी डोंगरात जाऊन बसायचं. आता काय झालंय, त्यांनी काय सांगितलं, आता न लागती साया जावे म्हणतात सुखे येतो करा, फक्त ठाईच बसा आणि आपलं चित्त एकाग्र करा. तेच विचार करायचा आहे. तोच विचार करण्याकरता आता काय करा म्हणे, बाहेर जाता येणार नाही, कारण आता अल्प आयुष्य आहे, आपल्याला अल्प आयुष्य आहे. दुसरी बाजू मानव देह आहे, त्याला खाण्याकरता कोण आणून देईल, म्हणून आपले आपण कमवायचे आणि आपले आपण त्याची आराधना करायची. त्याच्याकरता आपल्याच ठिकाणी आपण आराधना करण्याकरता बसायचं आहे आणि आपलं कामधंदा करायचं आहे. कामात काम, काही म्हणा राम राम, जाईल बहुसरून सुख होईल दुःखाचे. ते दुःख येणार आहे, त्याचं सुख बनेल, पण ती आठवण केली तर सगळं काम करताना आठवणीने काम करायचं आहे. चला. हे राजा, त्यावेळी देवांचे नामस्मरण 10 नामांनी करीत असतात. हां, ती 10 नावे कोणती ती सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक. हां, 10 नावं सांगते. 10 नावाचा विचार आहे तो, 10 प्रकार. हां, हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, श्रेष्ठ, योगेश्वर, अमल, वरिष्ठ, ईश्वर, पुरुष, अव्यक्त आणि परमात्मा. हां, पण सगळा काय सांगितलं शेवटी कुठं आणला, हे 10 प्रकारचे जरी अनुसरण करायला सांगितले, पण अव्यक्त, ज्याला व्यक्त नाही असं अव्यक्त, तोच हां परमात्मा आहे. कोण आहे, परमात्मा. सगळ्या जगाचा परमात्मा म्हणजे त्याला कुठलीच उपमा नाही असा तो परमात्मा आहे. आणि त्याच्या उपासना करण्याकरता 10 प्रकारे ते लोक विचार करत बसलेले आहेत. त्यापैकी आज एवढं सोपं करून ठेवलं आहे आपल्याला. काय केलं, एक परमात्मा आत्म्याचा संबंध समजून घ्यायचं आहे आणि परमात्मा कसा आहे, कुठे आहे, त्याचा संबंध लावायचा आहे. आत्माच परमात्मा आहे हे साधूचं आपल्याला लक्षण आहे. आत्मा देव आहे हे साधूचा आपला निरोप आहे, पण आपण ऐकतो कुठे,
काय नाही नाही हा हा आमच्या ठिकाणचा देव लय प्रसन्न होतो. त्यांनी आमच्याला ना आमकं दिलं, मग आपण तिकडे जायला पाहिजे. मग ते तिकडे जातात. असं करता करता आता नाही का तो आता नवीन देव निघाला, तुम्ही ऐकलंय का? खाटूश्याम. हां खाटूश्याम ना. खाटूश्याम. आता मला सांग, खाटूश्याम म्हणजे खाटी? खाटीकच. हो, खाटी करत. फक्त देवाचं नाव श्याम, फक्त नाव शेवटीला श्याम म्हणून घेतलंय. इथं तो खाटी का राक्षस होता तो. बरोबर. तो कोणी ऐकला का नाही, पण तो राक्षस होता पूर्वी का. आणि ते राक्षसाचा वंश म्हणजे खाटकाचा वंश. चांगल्या गोष्टी त्याला आवडत नाही, मग तो आड येणारा खऱ्या विचाराला. आणि मग त्या भगवंतांनी सांगितलं, तू जरी असा असेल तरी तुला माझं शेवटचं श्याम म्हणून हे वर्णन तुझ्या मनाला राहू दे. तेवढ्याने सुधारला तर सुधारला, नाही तर तूही वाया जाशील, अनेकांना वाया घालवशील. पण लोक त्याच्याच मागे लागले का, तो काय तरी देतो बाबा, काय देतो, त्यालाच काही नाही, तो तुझ्याकडे अडचणीत आहे. म्हणून देवाने त्याला श्याम असं नाव दिलंय, खाटू श्याम. हो, चला पुढे. अशा नावांचा ते जप करतात. हा, अशा नावांचा जप करतात. पहा बरं, मला सांगा. हां, नावांचा. हां, त्या काळचे मोठमोठाले भक्त ह्याच नामांचा पाठ करून घालून उच्च स्वराने गायन करतात. हां, व त्या योगे संसार भयाचा नाश करतात. हां, त्या काळाचे लोक त्या काळाचे संसार भयाचा नाश करून टाकत होते का. तसा संसार भय जात नव्हता. म्हणून ही आठवणी नामाची घ्यायची, नामाची आठवणी करायच्या. नामाची आठवणीने ते भय निघून जात होतं. भय कशाचं? हां, संसाराचा. संसाराचं भय आपल्या पाठीमागे लागलेलं आहे. आज एक आपण अडकले कुठे, हे माझं ते माझं ते माझं ते आपलं काहीच नाही. पण गबाळ गोळा करीत बसलोय, डबडे गोळा करीत बसलोय. एक दिवस मुकाट टाकून जावं लागणार आहे. मग तेव्हा मागं कोण म्हणेल, हे माझं थांबा रे, ते घेऊन येतो. हां, थांबता येईल नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे कोणी. आणती जाशील एकलापणाने, मागे माझे म्हणून काला वनवा करून देतो. ज्याचं आहे त्याचं त्याच्या माथ्यावर ठेवा. कोणाचं आहे ते, कोणा दिलंय? आता मला या सुरतीमध्ये देवाला सोडून हे कोणी आपल्याला दिलंय? देवी दिला देह, देवाने हा देह दिलाय, मॉडेल दिला. त्यामध्ये स्फुरण करण्याकरता संधी त्यांनीच दिली. साधूंचा विचार आहे, त्यांनीच आणलेला आहे. साधू आपल्याजवळ आणून पोहोचवलेला आहे. सर्व दुसरी बाजू काय, या भूमीवर, या भूमीला सांगितलं माझ्या जडजीवाचा सांभाळ कर. आकाशाला सांगितलं याला बाजूला सारू नको. वाऱ्याला सांगितलं यांना त्याला देऊ नको. अग्नीला सांगितलं यांना बुडवू नको. आणि पाण्याला सांगितलं बुडवू नको. पाच्यांना दम दिलाय कोणासाठी? ही माझी लेकरं आहेत, हे वनव्यामध्ये सापडू नये, हे तरुण कसे जातील याच्याकरता नाव पुराणी, नाव पुराणी. प्रभूजी नाव पुराणी लगाव, प्रभूजी नाव किनारे लगाव. का नदिया गैरी, नाव पुराणी, पुराणी नाव आहे, ही माझ्या किनाऱ्याला लावून दे. हे काम कोणाचं आहे? तुझं आहे. तू नावाडी होय आणि आम्हाला त्या किनाऱ्याला लावून घे, असं विनंती करतायत. चला, ही कृतयुगातील उपासना तुला सविस्तर सांगितली. हा, आता त्रेतायुगातील भजन व मूर्तींचे ध्यान सांगतो, ऐक. हा, आता कसं ध्यान त्या युगात करत होते, हे झालं मागच्या युगातलं. हां, कृतयुग झालं, उत्तर युगातलं झालं. आता त्याच्या युगातलं मंजुरापाल आणि मग कली, हा 4 युग आहेत का नाही, यापैकी असं आहे. हां, त्रेतायुगामध्ये पुरुषोत्तम हा यज्ञमूर्ती स्वरूपात असतो. हां, आता त्याचा त्यावेळेला मूर्तीमध्ये त्याचं स्वरूप असतं. आणि मग लोकांना यज्ञ करावं लागतो, दान यज्ञ तप. का त्याच्याशिवाय तो पावन होत नव्हता. म्हणून या गोष्टी त्या काळात होत्या, म्हणजे त्याच्या युगामध्ये. हां, त्याचा वर्ण निधर्मू अग्नीच्या ज्वालेसारखा हा, कसा लालभडक, पिंगट लाल, पिंगट म्हणजे लाल. हां, केस पिंगट. हां, आलंच ना. हां, आणि त्या देवादी देवाला हात 4. हां, 4 हाताचा देव. त्या निर्मळ यज्ञ पुरुषाला तुम्ही पाहिलं का 4 हाताचा देव? आता आपल्याला तर आपण विचारायचं आहे, 4 हाताचा देव पाहिलं का? हां, 4 हाताचा देव गप्पा जात आहे. हां, 4 हाताचा देव
गणपती किती हातात आहे? आणि मग पटकन सांगता नाही येत. हां का नाही? 4 भुजा आहेत त्याला. मग 4 भुजाचा देव त्यांनी काय सांगितलं? 4 भुजा आहेत त्याला. हां चला. त्या निर्मळ यज्ञ पुरुषाला त्रिगुणांची 3 पदरी मेखला. हां किती आहे? त्रिगुणाची मेखळा घातलेली आहे. म्हणजे या त्रिवेणी संगमाची मेखळा घातलेली. कोणाला? गणेशाला. गणेशाचं चाललंय. हा गणेश सगळ्यांचा बाप आहे त्रिगुणा त्यात आणि त्रेतायुगामधला. त्रेतायुगात आणि 3 वेदांच्या परिपूर्ण ऐक्याचेच ते स्वरूप असल्यामुळे हा 3 रूप वेदांचं रूप आहे ते. किती? 3 वेदांचं रूप म्हणजे त्रिगुण. त्याच्या मूर्तीचा घाटही तत्सदृश्य तत्सदृष्ट तत्सदृश्यच असतो. हा हातामध्ये शुक्र स्त्रुवा इत्यादी यज्ञ पात्रे घेतलेली. हेच त्या यज्ञ मूर्तीचे हा पूजेचं साहित्य. हा उपादान काय उपासनेचं साधन होय. त्रेतायुगात भक्त लोक नारायणाचे या स्वरूपाने ध्यान करतात. हा त्यावेळेचे मनुष्य 3 वेदांनी नारायणाचे भजन करतात. 3 वेळा 3 प्रकारे नारायणाचं भजन. मागाशी 10 प्रकार सांगितले, आता 3 प्रकार. कधी शंकराचं, युग बदलला म्हणजे ते कमी कमी. कधी ब्रह्माचं. हा हा श्रीहरी हा पूर्ण सर्व देव स्वरूप असल्यामुळे त्रेतायुगातील भजन अशा प्रकारचे असते. त्रेतायुग तेवढे करतात म्हणजे 3 प्रकारे जी उपासना करणारे लोक आहेत. पण भगवंत एकच आहे का 3 आहेत? एकच आहे. पण ते एक असलेला त्यांना कळत नसल्यामुळे 3 प्रकारे त्याला विभागले. का? शंकर दिसतोय, ब्रह्म दिसतोय आणि विष्णू दिसतोय. म्हणजे ते देव. पण त्यांना निर्माण करणारा देव आहे का माहीत? आणि तो माहीत व्हावं म्हणून भजन करायचंय. म्हणून भजन करायचं. आपल्याला सुद्धा म्हणूनच भजन करायचंय आणि त्यांना सुद्धा म्हणूनच भजन करायचंय. पहा कशी आता मेकळा आहे. तेव्हा होतं तेच आज आहे. पण कळत नाही. सांगणारा जे म्हणजे असं सांगतो का? नाही सांगत. आणि ऐकणारा जे ऐकून समजून घेतो का? हे भाऊ नाही मला समजलं नाही, अजून सांग. रिपीट बोलतच नाही. बोला. श्रीहरी हा पूर्ण सर्व देव स्वरूप असल्यामुळे हा त्रेतायुगातील भजन अशा प्रकारचे असते. हा सर्व जगामध्ये त्याचं स्वरूप आहे पसरलेलं. दुसरं काहीच नाही. काय? सर्व ठिकाणी काय आहे? सर्व ठाई काय आहे? तो एक परमात्माच आहे. त्यामुळे त्याचं भजन करणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्या भजनातच हे सगळं परिवर्तन आहे. त्रेतायुगातील सारे लोक वेदवचनावर परम श्रद्धा ठेवणारे व भजनशील असून धर्मावर निष्ठा ठेवणारे धार्मिक असे असतात. ते धर्मिष्ठ धार्मिक जन 8 प्रकारच्या नामांनी नित्य नामस्मरणाचा घोष करतात. त्यावेळेचे लोक आता 8 प्रकाराने आता भजन करायला लागले. का? 3 प्रकारचं भजन वेगळं झालं. आता 8 प्रकाराने भजन करायला लागले. का? नित्य भजन सगळ्यांनाच कळतं का? नित्य आजही तसं कळतं का? कोण करतं त्यापैकी ते 8 प्रकारे आता करतात. बोला. हे राजा, ती नामे कोणती ते ऐक. आता नाम ते. हां विष्णू यज्ञ ऋषिगर्भ सुत्पा प्रजापती पत्नी ऋषी तिचा पुत्र म्हणून ऋषिगर्भ. सर्वदेव उरुक्रम वृषाकापी जयंत उरुगाय या श्रेष्ठ नामांनी त्याचे स्मरण. नाना प्रकारची त्या ऋषीमुनींची त्यावेळेची नामं ती म्हणजे 8 प्रकाराने जपत होते ते काळात त्या त्रेतायुगामध्ये. चला. आता द्वापर युगामध्ये भक्त भगवंताचे ध्यान नामस्मरण व भजन कसे करतात ते रोपान युग आला. 2 युग गेले, आता 3रा युग लागला. द्वापरामध्ये मेघासारखी नीलकांती, जवसाच्या फुलासारखी अंगाचा रंग, पितांबर परिधान केलेला आणि श्रीवत्स चिन्हाने विराजमान. त्याचप्रमाणे शंख चक्र गदा पद्म ही 4 आयुधे धारण केलेली अशा लक्षणांनी भगवंताचे भक्त सदा सर्व काळ श्रीहरीचे ध्यान करतात. कसा तो
आता कोणाचं रूपांतर सांगितलं त्या काळात? द्रौपदी युगात कोण आला होता? कृष्ण. कृष्णाचं पितांबरधारी म्हणून वर्णन किती प्रकारे येतं त्याचं भजन करतील पा. चंद्रासारखे शुभ्र छत्र, रत्नखचित चामर इत्यादी राजलक्षणयुक्त राजोपचार अर्पण करून द्वापर युगातील लोक अत्यंत भक्तिभावाने पूजा करतात. परात्पर असा परमात्मा त्वरित पावावा म्हणून त्याची ते वैदिक व तांत्रिक अशी मिश्र पूजा करतात. 2 प्रकारची पूजा करतायत. द्वापर 2 प्रकार, तांत्रिक अजून वैदिक व वैदिक तांत्रिक 2 प्रकारची पूजा करतात. का? तो लगेच प्रसन्न व्हावा म्हणून, तो लगेच आम्हाला मिळावा म्हणून. अपेक्षा पा कशी आहे माणसं. एवढा मोठा देव आपल्याला मिळावं, तात्काळ मिळावं. हो, तात्काळ मिळेल ना, पण तात्काळ आपण तेवढं म्हणजे तीव्र झालो पाहिजे ना, तेवढा भाव द्यायला पाहिजे ना, तेवढी तळमळ लागली पाहिजे ना, रात्रंदिवस आठास केला पाहिजे ना. जसं वाल्मिकाने आठास केल्याचा फायदा काय झाला? काय झाला? देवच बनला. ज्याने देवाला जन्माला घातलं म्हणजे देव नाही बनला. हो, रामाला जन्माला घातलं आणि जन्माला घालून मी सांगत तसं वर्तायचं, एवढे हकदारी म्हणजे देवाचा देव नाही का? मग अशी अवस्था. ज्यांनी आठास करायचा आहे आणि मग ती मिळत आहे. उगच बोलून मिळेल का? मग उद्याकडं मला उद्याकडं सोन्याचं घर बांधून मिळेल, जमल? काय? अरे त्यांनी जे आठास केलं ते आठास करायचं, बरोबर आहे. आता ती दुसरी बाजू अजून एक अशी काही अवस्था आहे. तर ज्या वेळेला त्या आईलेला शाप पडला होता, तिच्याकडून अपराध घडला नाहीच, पण लोकांनी तिचा छळ केला आणि छळ करून अपराधी बनवल्यामुळे मालकाने तिला काय केलं? शाप देऊन टाकला, तू शिळावून पडशील. आता शाप दिला, परत बदल नाही. पूर्वीची एवढी ताकद होती शाप देणं, वाचा निघाली. आता तिला शाप दिला, त्यात काही नवल नाही. पण ज्यांच्याकडून छळ झाला त्यांनाही शाप दिला. इंद्राला सांगितलं तुला बघा पडतील, तिसरं पडून त्यात जीव पडतील आणि खुरपून मरशील. चंद्राला सांगितलं तू सुद्धा अपराध केला, रात्र दाखवले, तू उगवल्यासारखा दाखवला म्हणजे तूही त्याला सहाय्य झाला, मग तू जरा काळा होशील. काय सांगितलं? चंद्र झाला काळा. आणि नारदाने वासनेमध्ये थोडासा देवाला फसवलं. काय? आणि फसवल्यामुळे नारदाला 60 पोरे झाली. किती? फजिती कोणा झाली? मग तसंच. आणि मग ती गोष्ट आईलीला शाप पडला होता. मग तिने विनंती केली, देवा अरे एवढा अपराध माझ्याकडून घडलाच नाही आणि तुम्ही शाप देतायत मला, उपशाप मला पाहिजे. मग सांगितलं राम अवतारामध्ये तुम्हाला रामाचं पंचवर्ष होऊन मग तुमचा उद्धार होईल. आणि ती गोष्ट तुम्हाला कथा सांगितलीच माहिती आहे. राम अवताराला आले, एवढा आठास केला कोणी? वाल्याकोळाने आठास करून राम जन्माला घातला. कोणासाठी? भक्तांचा कायवर घेण्यासाठी. कोणासाठी आठास करतायत? भक्तासाठी. आणि मग देव जन्माला आला आणि शेबरीचा उद्धार केला. शेबरी बी आठास करत बसली होती का? माझ्या एकटिकाचा अनेकांचा बळी जातोय, तर मला त्याची गरज नाही, मला तू भेटावा बस. मला यांची गरज नाही, मला तू भेटावं. मग तिचा उद्धार, आईलेचा उद्धार आणि अनेक भक्तांचा, राक्षसांचा सुद्धा उद्धार झाला. कपिकुळ उद्धारले, वानरांचा उद्धार झाला त्या काळात, राक्षसांचा उद्धार झाला. आता माणसांचा उद्धार नाही. काऊ पहा ना कशी अवस्था आहे. द्रौपदी युगामध्ये अशी अवस्था घडली आपल्या आधीच्या युगामध्ये, आणि आज आपल्याला तीच अवस्था आहे, पण आपला उद्धार होत नाही. उद्धार झाला असं तुम्ही ऐकलं का? ऐकलं का? का होत नाही? मग ती अवस्था नाही का आज? तीच अवस्था. मग का होत नाही? तर प्रयत्न कमी पडतायत का? साधू संत ओरडून सांगतात करू नका काही, संत संग धरा पूर्वीचा ठेवा तुमचाच आहे, तुम्हीच मालक आहात. या ठेव्याचं मालक तुम्हीच आहात, ही जबाबदारी तुमचीच आहे पार पाडायची. मनुष्य द्या विचारायचं कोणीच नाही असा, पण मनुष्य तसा वागायला मागतच नाही. माणसाला काय झालंय? मान पाहिजे, धन पाहिजे, माझा फोटो काढा.
अरे काय फोटो काढतो गबाळाचा हा अरे नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तो सुखी सुखी व्हायचं ना हे सगळं गबाळ बाजूला कर माने नको अभिमान नको काहीच नको सन्मान नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तो सुखी याबद्दल काय आणि ज्याचा काही करायचं आहे ना त्याला काहीच लागत नाही तो फुकट आहे मग कशाला या गबाळ फुकट आहे काही लागते का त्याला नाही हां देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कुठे काय आता मला सांगा त्याची किंमत करायला गेली किती लोक मला वाटतं वाऱ्या दिंड्या चालूच आहे का त्याची किंमत करायला गेली तो आमच्या घरी यावं तो आमच्या घरी यावं म्हणून दिंड्या सोहळे चालूच आहेत किती काळ लोटला मला काय आठवत नाही आणि अजूनही चालूच आहे हा पण आला का कोणाला नाही का म्हणजे विनंतीला मान देऊन चला बुवा एवढ्या मंडळी एवढा अटॅक केला एवढे जण दिंडीला घेऊन एवढं कल्प गेलं आता मी झालो त्यांना भेटा असं काही फक्त पुंडलिकाला भेटायला आला बरोबर आहे भक्ताला भेटला आणि त्या भक्ताच्या आधाराने तुम्ही आम्ही जर विचार केला तर आजही लाभ आहे पण भक्ती केली तर हा आणि तीच गोष्ट पाहिलं का नाही आज माणसाला ती कळावं म्हणून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी देवाने हा एक मनुष्य जन्म दिलेला आहे याचा उपभोग ज्याने घेतला तो आजच सुटला पण नाही घेतला तर प्यारा पडला हे दुःख भोग ते दुःख भोग सरड्या होय कावळा होय पक्षी होय पशु होय कुत्रा होय मांजर होय हिदाड होय नाही सर्प होय विंचू होय अनेक विचाट आहे हां का नाही हां एवढं होत आपल्याला काय मिळणार आता चांगली येऊन ये ना तरी गोड नाही लागत खराब येऊनीमध्ये काय मिळेल खराब येऊनीमध्ये काय करता येईल म्हणून आता आणि लगेच आज आणि लगेच याच देही याच डोळा बघू मुक्तीचा सोहळा आजच आनंद लुटायचा आहे चला अशा रीतीने तत्वजिज्ञासू पुरुष भगवंताचे भजन करतात हा तत्वनिष्ठ कोण एकनिष्ठ हा एकनिष्ठ भाव कलिमल दहन करणारे असे जे त्या काळाचे नामस्मरण त्या नामांचा प्रकारही राजा तुला सांगतो ऐक वासुदेवा तुला लोटांगण घालतो संकर्षणा तुला नमन करतो प्रद्युम्ना तुला प्रणाम करतो अनिरुद्ध तुला अभिवादन करतो त्याचप्रमाणे हे ऋषीश्वरा नारायणा हे सुरेंद्रा महापुरुषा हे विश्वरूपा हे विश्वेश्वरा हे महात्मा श्रीवरा तुला नमस्कार असो म्हणजे पाच्यांना नमस्कार करून सांगतोय माझी करुणा नाही का आणि समजून घ्या मला यातून मोकळा करा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पवन झालो त्याला तरी अशी अवस्था मला दे चला हे सर्व भूतात्मन पुरुषोत्तमा तुला नमस्कार असो द्वापर युगामध्ये हे राजाधिराजा अशा नामांनी त्यांचे नित्य स्मरण करतात त्या नामांच्या घोषाने देवाला मोठा संतोष होतो हो आनंद होतो देवाला का सगळे भजन करायला लागले देवाला काय कमी का लेकरं माझी जर चांगली नांदायला लागली तर बापाला आनंद नाही होत का मग आणि तो अकस्मात वैकुंठ सोडून त्या नामकीर्तनामध्ये त्वरेने धावत येतो धावत चाले मागे मागे द्वापरातील लोक याच नामांनी स्तुतिस्तवन करतात हेच नाम दुसरं नाही हेच नाम आता या तिन्ही काळामध्ये सांगितलं तेच नाम आहे वेगळं नाही आता कलियुगात आहे तेच नाम आहे वेगळं नाही चारही युगामध्ये तेच नाम आहे पण घेण्याची रीत न कळल्यामुळे आम्ही भांबावलो चला पुढे आता हे राजा कलियुगातील भजन आणि तंत्रोक्त विधान सांगतो आहे आता आले ना कलियुगाकडे आता चौथ्या युगाकडे कलियुगातील देव श्रीकृष्ण याकरिता त्या कृष्णकांतीच्या प्रभावाचे वर्णन करू इंद्रनील मन्यांच्या कांतीचा समूह तेजपुंज दिसावा अशी त्याची दैदिप्यमान कांती क्रांती कशी आहे म्हणजे कसं स्वरूप आहे इंद्रधनुष्य पडतो ना निळा असं त्याचं स्वरूप आहे
देवाचं स्वरूप कसं आहे? निळसर हा, काळा नाही आणि ढवळाही ढवळा नाही, नाही. मधली अवस्था मध्ये सावळा. आपण नाही म्हणतो सावळा देखील केला आनंदाचा, जेने आनंदाचा पूर आला, सावळा देखीला आनंदात. सावळा सावळं रूप आहे त्याचं. हां हां, असा तो नीलवर्ण. हां, चला. त्याची मूर्ती सर्व अवयवांनी एकातली. रेखल्यासारखी परिपूर्ण असून मुरली, शृंग इत्यादी हा रूपांगेही त्याच्या हा हा सान्निध्यात हा. असतात. आता त्याच्या मुखातून मुरलीचा स्वर निघतो. मुरलीचा स्वर निघतो. बस. त्या देवाच्या मुखातला मुरलीचा स्वर ज्याला ऐकायला येतो तो भाग्यवान असेल. मुरलीचा स्वर, तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी, विवळ झाल्यांत करणी जे भाव विसरले, अरे सावळिया कैशी वाजवली मुरली. तेव्हा ही मुरली वाजवलं मी सगळं हरपून गेले. कोण म्हणते? गवळण. का? तुझ्या मुरलीचा स्वर ध्वनी ऐकल्यावर मी माझं सगळं विसरून गेले. बहुत हरून गेले. हे भाव हरपला आणि तुझा हाता विठ्ठला. चला. चारही भुजा मोठ्या पराक्रमी असून त्या चारही हातात शंख, चक्रादी सर्वांग सुंदर अशी आयुधे शोभतात. हा, आता याला 4 भुज आहेत. कोणाला? कृष्णाला. किती आहेत? 4 भुज आहे. मग तो कृष्ण आहे का गणपती आहे? तुम्ही पाहता बरं का, मला काही कळत नाही. एकच रूप आहे ते. गणपतीनेच रूप धारण केले. गणेश तेव्हा तूच गणेश पहिलाच अध्याय. ओम नमो जी अध्याय वेद उपाध्याय जे जे सुसुविद्या आत्मा. तेव्हा तूच गणेश. सगळ्यांचा प्रकाश आहे तू. आता जो काही विठेवर उभा आहे तो तूच आहे. तोही तूच आहे. पाठीमागे नंद सुनंदादी सेवक सशस्त्र उभे. हा, कलयुगामधील ज्ञाते अशा रीतीने श्रीकृष्णांचे नेहमी चिंतन करतात. हा, कसं बोला ना, तिथे आहेत ना. मधुपर्कधिक विधानांनी जे यथासांग पूजन पूजन केलं जातं. केले काय जाते. काय विधी लागते त्याला? मधुपर्काधिक वापस घेते तुम्ही. मधुपर्काधिक विधानांनी विधानाने म्हणजे ते लागणारे साहित्य. सामग्री. हा, हा, त्या सामुग्रीने त्याची पूजा केली जाते. ते सुद्धा गौणच मानून कलियुगामध्ये श्रीकृष्णाला कीर्तनच फार आवडतं. हा, आता ही सुद्धा पूजा करणं गौण झाली. ती देवाला न आवडता काय आवडतंय? फक्त कीर्तन. आता ही एक मोठी किमा आहे. जगामध्ये नाना प्रकारची त्यांनी 3 युगामध्ये आठास करून त्याला अंकित करण्याचा प्रयत्न केला. पण कलियुगामध्ये कीर्तनाने जी अनुकूलता मिळते ती इतर युगामध्ये नाही. काय म्हणायचं? इतर युगामध्ये ती नाही. कीर्तनाने अनुकूलता येते. आता कीर्तनात देव भान ठेवत नाही का? आणि इतर ठिकाणी भान राहतो. काय? माझं पूजन करतात, माझं भजन करतात, मी त्यांच्याकडे जातो, ते माझ्याकडे येतात, पण इथं भानच नाही. भानच नाही का? तर कीर्तन जी अवस्था आहे ती भान ठेवत नाही. मग तो भक्त असो का देव असो, कोणी असू द्या, भानच नाही. ती गवळणी सांगते. सुटला बाई पदर माझा नव्हते भानात. काय असंच ना? असंच. सुटला बाई पदर मी नव्हते भानात, या सावळ्या हरीने माझ्या. किंवा या सद्गुरूचं वार माझ्या भरलं अंगात. का नाही? या श्रीमंताचं वार माझ्या भरलं अंगात. का नाही? कारण ते वारं म्हणजे विचार, ते वारं म्हणजे तुमचा बोध, ते वारं म्हणजे बोध बिजलीचा वारं. ते भरलं अंगातून. काय? तो संचारला अंगामध्ये का त्याला भानच नाही. पुढे. हे राजाधिराजा, हे केवढे आश्चर्य आहे पहा की श्रीकृष्णाला कीर्तन हीच मोठी पूजा वाटते. इतकी कृष्णाला कीर्तनाची आवड, त्या योगानेच त्या गरुड ध्वजाला नेहमी आनंद वाटतो. हो, कीर्तनात जी गोष्ट आहे ती कशातच नाही. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप. सगळं अंग हरिरूप होत आहे म्हणून ती आवडत आहे त्याला. का?
सगळ्या अंगात रोमात ती ध्वनी ऐकायला येते. इकडं आम्ही एकमुखाने बोलतोय, एकमुखाने विचार करतोय, पण सगळ्या अंगातून ती ध्वनी निघते. ती कोणाची? अर्जुनाच्या मुखातून ती ध्वनी निघते. ती फक्त द्रौपदीलाच ऐकू येते, इतरांना येते का? म्हणजे जाणीव कोणाला झाली? भक्ताला. भक्त कोण? हां, जी देवाजवळ, देवाच्या विचाराजवळ आहे तिला. हां, मग आता तो भक्ताचा आनंद किती आहे कोणाला माहिती आहे? भक्ताला, इतरला नाही. मग भक्ताचाही भक्त द्रौपदी, तिला ती ऐकू येत होतं, म्हणून ती तिथं रममाण होती. पुढे श्रीकृष्णाला कीर्तन प्रिय आहे, म्हणूनच तो नारदाला फार मान देतो. हो, कारण तो निरंतर श्रीकृष्णाचीच कीर्ती गात असतो. हा, आता नारदाचं कामच आहे काय? नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण, काय हे सगळं सतत सतत नारायण 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 अशा नामाची ध्वनी चालू आहे काय. आणि म्हणून देवतेचं वर्णन करतात का मला तो आवडतो. का आवडतो? तर ज्याचं सतत माझ्या विचारात नाही का, आणि आठवणी आहेत, मन आहे नाही का, सगळं विचार आहेत, आणि तो मला आवडतो का नाही. म्हणून मला फक्त भक्त आवडतो. भक्त म्हणजे कोण? ज्याचं नामचिंतन चालू आहे, ज्याचं कीर्तन चालू आहे, जो कीर्तनात आहे, तो मला आवडतो. आता कीर्तनात किती लोक आहेत? एखाद्याला विचारलं का हो कीर्तनात, तर सगळेच बोटं वर करतील, पण हे कीर्तनात आहेत का? गैरहजर आहेत. गैरहजर. मग कीर्तन म्हणजे काय? ज्याच्याने देव अनुकूल होतोय अशी अवस्था, त्याला कीर्तन म्हणतात. ती किती लोकांना माहिती आहे? देव नाचतोय, भक्ताने गावं देवाने नाचावं, असं कीर्तन किती लोकांनी पाहिलंय? आता त्या काळात आपण ऐकू नये, देवाचा पितांबर सुटेपर्यंत नाचला. आता लोकांना माहित नाही का? मग आता जर नाचला आणि तो जर असा लोळायला लागला, ओरडायला लागला, मोठ्याने उड्या मारायला लागला, लोक म्हणतात हे येडावली बरं का, हे बरोबर नाही. मग त्या काळात ते होतं ते काय? ते बी हेच होतं. आणि मग आता काय आहे? हेच आहे. आणि आजही काय आहे? तेच आहे का वेगळं आहे? तेच आहे. पण पटत नाही. म्हणून आपल्याला कलियुगात सुद्धा आपल्याला ते कळत नाही. 3 युगात तर कळलं नाही, पण कलियुगात सुद्धा कळत नाही. सोपं करून ठेवलंय तरी चला. व त्याच्याच नामाचा घोष करीत असतो. नामसंकीर्तन केल्यामुळे प्रल्हादाचे संकटातून त्याने संरक्षण केले. काय झालं? प्रल्हादाने आईच्या उदरातच भजन सुरू केलं. का? कयाधू त्याची आई राक्षसाची बायको होती, बरोबर आहे, राक्षस कुळात जा, आणि पती होता, पण तिला देवाचं वेळ होतो आणि ती भजन करायची. ते भजन करता करता ह्या पोटातला गर्भ वाढत होता, आणि तो गर्भ वाढत असताना ते भजन त्याला सुद्धा बिनलं, आणि ते त्यामुळे त्यामध्ये ते म्हणत असतानाच आणि प्रसूत झाली, आणि प्रसूत झाल्यानंतर तो बाहेर आला तरी तिचं भजन चालू. आपलं भजन बंद झालंय, पण त्याचं बंद झालं नाही का? तर त्या वेळेला सुरणी नव्हत्या. आपल्या वेळेला सुरणी होत्या नाळ कापायला, त्याची नाळ कापाय कोणीच नव्हता, त्यामुळे तिचं भजन खंड झालं नाही, ते अखंड राहिलं. आणि त्यामुळे प्रल्हादाच्या वडिलांना असं वाटायचं राक्षस तो म्हणे हे विचित्र जन्माला आलंय, आतापर्यंत असं बरळणारं पोर कधीच पाहिलं नाही मी. रडत आहे, गागत आहे नाही का, हसत आहे, लोळत आहे, पण हे तर वेगळंच काहीतरी म्हणत राहत आहे. म्हणजे हे विचित्र आहे, याला मारून टाका. म्हणून नाना प्रकारचे प्रयत्न केले, पण देव तारी त्याला कोण मारे? पान आता स्वतःचा बापसुद्धा त्याला मारण्याकरता निघाला. आता आईची गंज करुणा होती, अरे आपल्या घरी देव आलाय, पण पटवत राक्षसाला पटतंय का? आज बी नाही पटत. पण तिला एवढा आनंद झालता भक्तीचा सन्मान, आणि देव घरात आलाय. आता घरात आलाय, पण आता याच्या दाबाखाली म्हणता येत नाही, त्यामुळे चुपचाप. आणि मग बऱ्याच प्रयत्न केले, तो आटोक्यात आला, आणि शेवटी थकला. सांगितलं, अरे तुझा देव तरी देव नाही, अशी जागाच नाही, हे सगळं देवच आहे.
तेव्हाच आहे हे सगळं का हो पाहिलं त्याने पाहिलं ना तपास केला ते तपासामध्ये देव तयार झाला तर वेगळं काय झालं देव तयार झाला आणि काय केलं माझ्या भक्ताचा छळ करतो का तुला थांब थोडंसं दाखवतो नमुना भक्ताचा छळ करतो भक्ताचं रक्षण करायचं आहे त्याच्यासाठी तुझ्याकडे पाठवलंय तू छळ करतो ना मग भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी आणि मग त्याचा संहार केला आणि भक्ताचं रक्षण केलं आणि अशी ती कथा आहे म्हणजे राक्षस कुळात आलेल्याला कळलोय आम्ही माणसाच्या कुळात आलो कळाना नाही चला कीर्तनाने श्रीहरीला संतोष होतो आणि तो भक्तांचा भावबंध तोडून टाकतो. संतोष होतो आणि भक्तांचा बंध आहे भावबंध जो आहे तोडून जातो. तुटती भावाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. चला गजेंद्राने नामस्मरण करताच त्याला नारायण पावला. हो लगेच काही वेळ काळ नाही लागला. नकराच्या हातातून सोडवण्याकरता देवाला यावंच लागलं का भक्ताचा कैवारी शिराय मला मग सोडवलं त्याला सोडवलं. नकराने सांगितलं देवा तुझ्या पाठीमागे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे काय वेगळं आहे मग त्याला सोडवतो मी तर तुझी आठवणच करतो तू तसा येणार नाही म्हणून मी तुझ्या भक्ताची सेवा केली तुझ्या भक्ताचं पाय धरून ठेवलं. अजून काय तुझ्या भक्ताची सेवा करणार तुला आजपर्यंत आठवलं काय तुझी आठवण करणारे लय असतील पण तुझ्या भक्ताची सेवा करणारा मी मला सुद्धा सोडव. मग दोघांचं मोकळी केली. नकराला सोडवलं आणि गजेंद्राला सोडवलं. बापरे काय मजा आहे. म्हणजे भक्ताच्यासाठी भक्ताबरोबर नाही का वैल्याला सुद्धा सोडवलं. वैली होता का तो त्यांनी सांगितलं मोकळ्या भावनेत तसा तू मला भेटणार नाही म्हणून मी तुझ्या भक्ताचं रक्षण करत बसलो आणि तो किती वेळ तू येत नाही तोपर्यंत. चला त्यांचे संसार बंधन तोडून त्याने त्याला स्वतः वैकुंठास नेले. कुठे घेऊन गेला आपल्या ठिकाणाला. नीचांतली नीच अत्यंत पातकी अशी गणिका म्हणून वेश्या होती. वेश्या गणिका ती सत्य लोकाला घेऊन गेलो. अजून काय वेश्या गणिका वेश्याला पाहना सत्य वागणारी कोण होती पतिव्रता तिचं काय केला छळ केला. कीर्तिमानाचा भाऊ केला छळ. दारिद्र्याचे मारलेले बाळ का नाही म्हणजे याचे तर उधार केला आणि पतिव्रतेचा छळ केला. तिच्या तोंडाला अकस्मात रामनाम आले. तेवढ्या नामोच्चारासाठी श्रीहरीने तिला वैकुंठास राहण्यास केले. साऱ्या पातकांचा मूर्तिमंत पुतळा महानष्ट अशा अजामिळ तो सुद्धा नामानेच पवित्र करून सोडला. आता अजामिळ पापराशी एवढा पापी कोणाला काय करणार नाही. पण त्यांनी देवाला आठवीत राहिला देवाची आठवण करत राहिला हे पाप करू नये बी. ते पाप करताना देवाची आठवण केल्यामुळे देवाने पाहिलं पाप करणे तर काही कर पण तू माझी आठवण करतो ना. फायरिंग दिली आणि सोडवलं त्याला. वैन्याला वैकुंठाची अजामिळाला पापराशी पाहतच आहे. चला ज्याप्रमाणे नामाचा प्रताप अद्भुत आहे म्हणून नाम घेता राहू नका. काय नाम घेता राहू नका. पुढे जामीन आहे तू का नाम घेतले कोणी घेतलं वाल्मिकाने फुटली टोणप्याला पाणी का नाही. तिथं वारूळ उठलं आणि ते असणाऱ्या लाकडाला भानं फुटली. म्हणजे काय झालं त्याच्या विचाराने तो टोणपा म्हणजे शरीर काय झालं पवित्र झालं. चला नामस्मरणाने गोविंदाच्या स्वरूपात तल्लीन झाली त्या द्रौपदीला त्याने संकटातून मुक्त केली. तिच्यावर संकट आलं होतं का नाही. दुसऱ्या जणांनी हेळसांड केली का नाही. हे सगळ्या दुर्योधनांनी
त्यांची हेळसांड केली का नाही, मग सोडवण्याकरता देवाला यावं लागलं आणि देवाने सोडवल्यानंतर यांचं काहीच चाललं नाही. म्हणजे वरिष्ठ कोण होता जगामध्ये? कोण वरिष्ठ आहे? आज बी देव आहे. आणि म्हणून देवाचं भजन करायचं विसरू नाही, कारण सोडवणारा फक्त देव आहे. देव तेथे कोण सोडविना एका चक्र पाणी वाचून या. म्हणून कोणाचाही विश्वास ठेवू नये, कोणावरही विश्वास ठेवू नये. का? सोडवणारा फक्त देव आहे आणि देवाचा आपला संबंध यावं असं वाटत असेल तर नाम चिंतन करावं. चिंतनाने तद्रुप्त आहे, चिंतनाने तद्रुप्त आहे आणि म्हणून चिंतन करा, चिंतन करा, चिंतन करा. चला. खरोखर नाम हे भक्तांच्या अधिव्याधी नाहीशा करून टाकणारे आहे. अंतकरणाच्या शुद्धीला मुख्यत्वे करून हरिकीर्तन हेच कारण आहे. चित्तशुद्धीला नामासारखे दुसरे साधन नाहीच. बरोबर. आता एक एक सांगितलंय, हरिकीर्तन, नामचिंतन याच्याशिवाय दुसरं साधनच नाही. कीर्तनात हरीला कशी आवड असते तर वासराला जशी गाय किंवा मोळाला जशी मधमाशी एक क्षणभर सोडून राहत नाही, तसं त्याप्रमाणे नामस्मरण करणाऱ्या भक्ताची श्रीहरीला अत्यंत आवड असते. म्हणून त्यांनी सांगितलं सततम कीर्तयंतो, मग सतत कीर्तनात तुकाराम सोडून सारं काम भजनात दंग, भजनात दंग, भजनात दंग, तुकाराम सोडून सारं काम भजनात दंग. सगळं सोडून आज भजन. तिकडची लाव, तिकडची लाव पहिली, तिकडची मधली बंद आहे तर आधी ही लावा ना, मग मधली लावा. बाहेरच्या लावून द्या. मध्ये एक लावा, बाहेर एक लावा. त्या बाजूला वरची बाजू आहे दोन्ही. त्या बाजूला वरची बाजू आहे दोन्ही. नाही लागली. बस झालं. चला. भक्ताला अणुमात्र दुःख झाले तरी ते तो आपणाहून स्वतः निवारण करतो. भक्ताला हे सगळं करत असताना किती जरी संकट आले, किती जरी दुःख झालं तरी तो सहन करून आपला आटा सोडत नाही. काही जरी झालं तरी पांडुरंगी तुरडं भाऊ, मला दुसरं काहीच नको. काही जरी झालं तरी हे शरीर राहू अथवा जाऊ, बस. राम दादा. याकरिता ज्याला हरी कीर्तनाची खरी खरी गोडी लागली त्याला इतर साधनांच्या नादात पडून संकटे सोसण्याचे कारणच नाही, काहीच नाही. खरं खरं ज्याला सापडलं ना त्याला कुठलीच अडचण, कधीच अडचण येणार नाही. का? तर नाम चिंतन जे आहे ते या जगामध्ये श्रेष्ठ आहे. तो नाम सोळा. साधू संत सांगतात, भाऊ तो स्वर्गातसुद्धा नाही. बऱ्याच स्वर्गाला गेले ना, पण तो तिथंसुद्धा नाही. ते स्वर्गाला गेलेले लोकसुद्धा इच्छा करतात स्वर्गीची आमोल मूर्त लोकात आम्हाला जन्म घाल आणि आम्हाला जे कळू द्या अशी मागणी करताय देवाकडे. पण देव म्हणतात तुमच्याकडे पुण्याही कमी आहे, तुम्हाला स्वर्गवास पाहिजे होता ना, दिला पाठवून. काय आता इकडे जायचं असेल ना तर परत आठास करा, परत हे बाकीचं सोडा आणि पुण्य चिंतन करा. पुण्याचं चिंतन करा. पुण्य कसं प्राप्त होईल याच्याकरता असं चिंतन करा. सततम कीर्तन, सतत कीर्तनातम अशी अवस्था आहे. मग सतत कीर्तन करा. चला. बाबा, मनुष्याला म्हणजे मोक्ष प्राप्ती आहे पण देवाला नाही, बरोबर? नाही तसं नाही ते, तसं नाही ते. देव श्रीमंत आहे असा कोणीच नाही जगात. अच्छा. पण माणसाने त्याचा समज ठेवला का माणूस देव होतो.
माणूसच देव होतो आणि देव आणि माणूस वेगळा राहत नाही. हा माणूस आणि देव म्हणजे निर्गुण अवस्था. या सगुण जे आहेत ना हे प्रतीक आहे, सगुण हे प्रतीक आहे, पण निर्गुण जे आहे आता हे बोलतोय ना, हे बोलतो आवाज निघतोय ना, ते निर्गुण आहे. आणि तेच प्रत्येकामध्ये आहे. त्याचा संबंध प्रत्येकाला कळावा, आपलाच आपल्याला कळत नाही अजून, आणि ते कळावं. या नाव देव अवस्था, या नाव खरी अवस्था, बस एवढं सोपं आहे. हां ज्याला हरीच्या नामसंकीर्तनात आणि हरीचे गुणानुवाद सांगण्यात मनामध्ये चौपट आल्हाद होतो, तो सर्व साधने केल्याप्रमाणे होऊन उद्धरतो. हो, त्याला हा छंद लागलेला, त्याने एका ठिकाणी जरी तो विचार केला तरी तो सगळ्या ठिकाणी तो आनंद आणि त्याचा दरवळा म्हणून समजायचा. जसं फुलामध्ये मकरंद तयार झाला ना, तर तो त्या फुलापुढं राहत नाही. तो जसा त्या रस्त्याने येणारे माणसांना, येणाऱ्या माणसाला, मंदिरात जाणाऱ्या माणसांना सगळ्यांना छेडछाड देतो. तसं एकदा ते नामाचा महिमा तो एकदा वर्षाव करायला लागला, अंतकरण भरलं ना, तर तो कोणीही शहरातून आला तरी त्याला त्याचं परिवर्तन मिळते. असं आहे ते. जवळून गेला तरी. इतकेच नव्हे तर त्याच्या योगाने सारी पृथ्वीच पवित्र होऊन जाते. हा, त्याचं सोर्स जर झाला तर पृथ्वीला सुद्धा पवित्रता येते. मग त्याची किंमत काय असेल सामान्य का? सांगता येणार नाही. गणित नाही, अगणित अवस्था. एक श्रीरामांचे नामच जर वाणीमध्ये निरंतर राहील हा, तर ते पातकांचे पर्वत चूर करून परमानंदाचे सुख प्राप्त करून देईल. हा, पातकांचे पर्वत किती पर्वताचे पापाची तरी त्या नामाने सगळ्या पर्वता एवढ्या पापाचा चुरा करून आणि आनंदाच्या लहरी प्राप्त होतील. एवढं सोपं करून ठेवलंय. मस्त मस्त. प्रेमाने हरिकीर्तन केले असता हृदयामध्ये श्रीहरी प्रगट होतो. त्याहून श्रेष्ठ असे दुसरे साधन काहीच नाही भाऊ. सगळ्यात सोपं प्रेमाने फक्त भजन करायचं, आदराने भजन करायचं. हां, आणि या सगळ्या गोष्टी जर भावनायुक्त जर नसेल काही उपयोग नाही. नाही 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 मग मी रोज वाचन करतोय, माझा रोज पाठ आहे. हां, पण बोलण्या पाठीमागे ताठा बी आहे. मी करतो. तू कोण? हे चाललंय कोणामुळे चाललंय? ज्याच्यामुळे चाललंय त्याचं सांग ना भाऊ. कोणामुळे चाललंय? हे भगवंतामुळे चाललंय. भगवंत आहे म्हणून हे सगळं जग चाललेलं आहे. मग भगवंत जगात आहे आणि जगात भगवंत आहे. किती जवळ आहे, पण कळेल तेव्हा, नाही का? कळेल तेव्हा. श्रीहरीला कीर्तनाचे सुख फार मोठे वाटते. हो, मोठा आहे तर कीर्तन निष्ठेने भगवान संतुष्ट होतो. हो, अशी ती पावर आहे. कीर्तनाने आणि हरिनामाने भोळे भाबडे असंख्य लोक तरुण गेले आहेत आणि अजूनही जात आहेत आणि पुढे जातील. पण त्या पद्धतीची भावना तयार होईल तेव्हा, असं संघ मिळेल तेव्हा. म्हणून सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमाला मिळेना. सत्संगतीने तुटची कुबुद्धी, सत्बुद्धी झाली या बहुत साधी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझी तिथं निजरूप तुझी मी ठेवीन मस्त ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरू पाय तुझे दोन्ही. जिकडे तिकडे तू 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 तुला वाचून दुसरं काहीच नाही, अशी अवस्था आहे. यासाठी कीर्तनापेक्षा थोर असे प्रबळ साधन दुसरे कोणतेच नाही. हो, मग कोणत्या हेतूने नीच लोक त्याची निंदा करतात बरे? हा, मग आता सांगा. आता पण शेवट आला. काय सांगितलं? मग का लोक त्याची निंदा करतात खऱ्याची? जर त्याच्यासारखं निर्मळ जगात दुसरं काहीच नाही तर त्याची निंदा करतात. हे पाप नाही का? आणि म्हणून जवळ असलेली अवस्था त्या एवढ्या मोठ्या आणि माणसाला ती मिळत नाही का? तर त्याची निंदा करताना कुठं तेवढीच बसतात. किती सोपं बद्दल मस्त निर्णयात झाला. पैसाला दिला का? 2-4 लाईन नाही, राहू दे. ते आपल्या निर्णयात्मक विषय येतो, तिथंच थांबायचं आहे का? निर्णयाच्या विषयी.